सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग 11. तसं पाहिलं तर त्या रात्री त्याच्याकडे फार काम नव्हतं. रस्त्यातल्या नाल्यात टेम्पो उभा राहिल्यावर माल उतरून घेताना कोणी पाळतीवर आहे का किंवा कोणी पाहतो आहे का एवढंच त्याला पाहायचं होतं. मध्यरात्र उलटून गेल्यावर टेम्पो टपकला होता. अरविंदने ड्रायव्हरच्या जागी पाहिलं तर तो हॉटेलवाला धुडक्या होता. त्याला पाहताच अरविंद गुडूप अंधारात दडला. हॉटेल चालवणं हा धुडक्याचा नाममात्र धंदा. त्याचा खरा धंदा रेल्वेच्या वाघिणी लुटणे हाच. रात्री अपरात्री तो आपल्या 4-5 साथीदारांसह वाघिणी फोडायचा. कापड, साखर, खोबरं, खारका असा शेलका माल लुटून रातोरात हातोहात पोचता करायचा. आजवर अरविंद जे ऐकत आला होता ते आज प्रत्यक्ष पाहत होता एवढंच. आडवाट हेरून टेम्पो थांबला. मागच्या बाजूने 2 माणसं उतरली. भराभर पोती खांद्यावर टाकून झोपडीत नेऊन ठेवू लागली. तशा अंधारातही वाट अगदी पायाखालची असल्याप्रमाणे सगळं बिनबोभाट चाललं होतं. दरम्यान देणं घेणं झालं. काम फत्ते झाल्यावर टेम्पो वाटेला लागला. सायबू आणि अरविंद हेही दुकानाकडे परतले. त्या दिवसापासून अरविंदला एकच दृश्य दिसू लागलं. दारात पोलीस आले आहेत आणि आपली चौकशी करत आहेत. स्वप्नातही त्याला तेच दृश्य दिसायचं. सायबूकडे जाणंही कमी झालं. गेला तरी जेवढ्याच तेवढं बोलायचा. आता आणखी कशात अडकायची इच्छा नव्हती. कधी एकदा कॉलेज उघडतं आणि कधी एकदा वाटेला लागतो असं त्याला होऊन गेलं. त्या दिवशी अरविंद शिरसोलीचा बाजार आटोपून आला होता. फाट्यावर उतरताच परस्पर हिशेब देऊन मोकळं व्हावं आणि आपली कमाई मोजत घराकडे जावं हा त्याचा शिरस्ता. सायबूच्या दुकानावर गेला तर ते बंद होतं. गेला असेल कुठेतरी, येईल थोड्या वेळाने म्हणून तो घरी आला तर त्याला एकदम बाजूला ओढून नेत भाऊ म्हणाले, तुझ्या मित्राला आज दुपारी अटक झाली. कधीतरी हे होणारच होतं हे माहीत असूनही अरविंदने मोठंच आश्चर्य दाखवलं. थेट भुसावळहून कारवाई झाली. स्मगलिंग करतो ना तो? तुझा काही संबंध आहे ना त्या प्रकाराशी? नाही, माझा काही संबंध असणार. मी आपला सहज गप्पा मारायला त्याच्या दुकानावर जातो. खरंच नाही ना? भाऊंचं हळवं मन आनंदाने भरून आलं. काळजीने आक्रसलेला त्यांचा चेहरा समाधानी होऊन सैल झाला. डोक्यावरचं फार मोठं ओझं उतरल्याप्रमाणे ते एकदम आश्वस्त वाटू लागले. आईला उद्देशून ते म्हणाले, बघ, मी सांगत नव्हतो, माझा मुलगा तसं काही करणार नाही. तू उगीचच काळजी करत होतीस. आज मी परमेश्वराचे आभार मानतो. परमेश्वरा, आज तू माझी लाज राखलीस. इतका वेळ कानात प्राण आणून ऐकणाऱ्या आईने देवा परमेश्वरा म्हणत समाधानाने डोळे पुसले. सगळी टोळीच सापडली म्हणे. वाघिणी फोडून माल चोरणारे, विकणारे सगळेच. भाऊनी चहा घेत घेत सविस्तर हकीकत सांगायला सुरुवात केली. दुपारी अचानक शेतातल्या त्या झोपडीवर धाड पडली होती. त्याचवेळी पोलिसांचं दुसरं पथक सायबूला अटक करायला गावात शिरलं होतं. जप्त केलेल्या मालासह सायबूलाही म्हणे भुसावळा पाठवण्यात येणार होतं. सायबूनेच आपलं नाव सांगितलं तर? त्या दिवशी धुडक्याने आपल्याला पाहिलं तर नसेल? 1 ना 2 अनेक शंका अरविंदचं मन कुरतडू लागल्या. तुझं कॉलेज कधी उघडतं? भाऊ म्हणाले, पुढच्या सोमवारी. भानावर येऊन अरविंद म्हणाला, आत्ताच गेलास तर? तिथं जाऊन राहणार कुठं आणि खाणार काय? खायचं बरोबर घेऊन जा. हो, पण राहणार कुठं? हॉस्टेलवर कोणीही नसणार. मुलं आपापल्या घरी गेले आहेत ना. बराच वेळ विचार करून भाऊ म्हणाले, बरं पाहू. तो विषय तिथंच थांबला खरा, परंतु मनात आलेल्या शंकांचं आणि संभाव्य संकटांचं मळप दूर होत नव्हतं. अरविंदसह सगळेच बेचैन होते. काय करावं तेच सुचत नव्हतं. 4 दिवस तसेच गेले. काही कानावर येत होतं, परंतु नेमकं काय घडतंय तेच समजत नव्हतं. सायबूला म्हणे जामीन मिळणार होता. कशातच मन लागत नव्हतं. वेळही जात नव्हता. गुळाचा धंदा बराच चालला होता, पण तोही आता बसला होता. अशावेळी लोट्यासारखा टुकार मित्रही बरा वाटू लागला. अरविंद दिवसभर लोट्याच्या खोलीतच पडून असायचा. सडाफटिंग लोट्या कामधाम काहीच करत नसे. आकडा लावणे आणि जुगार खेळणे हाच त्याचा उद्योग. तो आपल्या घर जावई म्हणून आलेल्या भावाच्या गोठ्यात भूतासारखा एकटाच राहायचा. त्याचा तो भाऊच त्याला इथं घेऊन आला होता. या घरची भाजी, त्या घरची भाकरी असं करत तो आला दिवस पुढं ढकलायचा. गावातल्या कुठल्या बाईची चाल कशी आहे हे त्याला पक्क माहीत.
बायकांच्या पोटात. म्हटलं तर लुगड्यात कसं शिरावं हे कोणी त्याच्याकडून शिकावं. रात्र रात्र पत्ते कुटून सकाळी 10 वाजता उठावं. कुठल्याही मळ्यात जाऊन आंघोळ करावी, कपडे पिळावे. गोठ्यावर येऊन जमलं तर काहीतरी शिजवून खावं, नाहीतर कोणीतरी देईल ते खावं आणि उचापती करत हिंडावं हा त्याचा नित्यक्रम. विहिरीवर सासूरवाशिणी धुणी धुवायला येत. त्यांची विचारपूस करून लोट्या त्यांना रडवायचा. नवऱ्याला मुठीत कसं ठेवावं याचा मंत्र द्यायचा. खाष्ट सासवांची बोलती बंद करणारा ताईत आणून द्यायचं आश्वासन द्यायचा. त्याला येतबीत काहीच नव्हतं, पण त्याची पटवून देण्याची हातोटी विलक्षण होती. एवढं करून त्याच्या हाती काही लागलं म्हणावं तर तसं काहीही दिसत नव्हतं. शेवटपर्यंत तो अतृप्त आत्माच राहिला. सकाळचे 10 वाजले असावेत. उन्हाला पाठ देऊन अरविंद वाचत बसला होता. तेवढ्यात टॉवेल आणि कपडे घेऊन निघालेला लोट्या समोर दिसताच पुस्तक बाजूला ठेवून तोही त्याच्याबरोबर चालू लागला. यावेळी लोट्याच्या डोक्यात आकडे वळवळत असत. खप्पड गालात इकडची जीभ तिकडे आणि तिकडची जीभ इकडे घोळवत त्याचे अखंड चिंतन सुरू असे. स्वप्नातही कदाचित त्याच्या डोळ्यासमोर आकडेच नाचत असावेत. स्वप्नात चूल आली तर 03 किंवा 30 हा आकडा ठरलेला. बैलगाडी आली तर दुर्री किंवा गाडीचं चाक गोल म्हणून ओपनला 0. अरविंदसोबत तो अशा कितीतरी स्वप्नांची चिकित्सा करत राहायचा. आपले आपणच अर्थ काढायचा आणि अरविंदला पटवून देत राहायचा. रस्त्याने चालतानाही त्याला असंच काही बाई सुचायचं. याबाबत याच्या त्याच्या अंदाजावर किंवा पेपरमध्ये येणाऱ्या संभाव्य आकड्यांवर त्याचा मुळीच विश्वास नसे. संध्याकाळची बेटिंग संपण्याची वेळ येईपर्यंत त्याच्या डोक्यात 3-4 आकडे आणि काही ओपन क्लोज फिक्स झालेले असत. ते दोघं कमळा धनगराच्या मळ्यात आले. तिथं नाना भटजीची बायको धुणं धुत होती. तिला पाहताच लोट्याच्या डोक्यात दुसरा गिअर पडला. या रूपसुंदरीच्या पदरात नाना भटजीसारखं थेरडं ध्यान पडलं तरी कसं असेल हाच प्रश्न कोणालाही पडला असता. तो, त्याची ती थेरडी म्हातारी आणि भाऊ भाऊजय दिवसभर बिचारीला अक्षरशः छळत, सारखे घालून पाडून बोलत. ती बिचारी कायम चिमणी एवढं तोंड करून सगळी कामं करताना दिसे. बायको तरुण आणि तशा देखणी म्हणून थेरड्या नाना भटजीचा तिच्यावर मुळीच विश्वास नव्हता. मांड्यांपर्यंत साडी खोचून ती कपडे धुत होती. केळीच्या गाभ्यासारख्या त्या लालचगौर मांड्या पाहताच अरविंदचं रक्त तापू लागलं. अरविंदला डोळा घालून लोट्या हळूहळू तिच्याकडे सरकू लागला. शेवटी बनियन वाळत घालायच्या निमित्ताने तिच्याजवळ गेलेला लोट्या तिच्याशी बोलाच. गोष्टीतून गोष्ट निघत गेली. बिचारी डोळ्याला पदर लावून रडली. लोट्याने गंडे दोरे द्यायचं कबूल केलं. पण त्याचा पुढचा रोख लक्षात येताच ती चमकली आणि धुणं गोळा करून चटचट घराकडे निघून गेली. अरविंद म्हणाला, लोट्या, अरे बंद कर यार तुझे धंदे. माणसानं माणसाच्या कामाला आलं पाहिजे अरविंद. नीला जरा हसत लोट्या म्हणाला, नाही आईला तुझ्या कामाला येणाऱ्याच्या. दुपार अशी तशी घालवल्यावर संध्याकाळच्या सुमाराला दोघे फाट्यावर जात. काल्या जळगावला जाण्याच्या आत लोट्याला आकडे लावायचे असत. तिथं शांताराम शेठच्या हॉटेलमागे 4 वाजल्यापासूनच कल्याण बेटिंग सुरू झालेलं असे. पत्र्याच्या खुर्चीत मोठ्या आयटीत पायावर पाय टाकून बसलेला काल्या एका हाताने कुरू आकडे लिहित असायचा, तर त्याच वेळी दुसऱ्या हाताने त्याची फेवरेट कूल सिगरेट ओढत असायचा. कूल सिगरेट हे त्याचं खास वैशिष्ट्य. त्याच्या हातात सिगरेट नाही असं कधीच घडायचं नाही. सिगरेट ओढायची त्याची पद्धतही खास होती. 2 बोटात सिगरेट धरून तो मूठ वळायचा आणि बोटांना चटके बसेपर्यंत कश घेत राहायचा. इतकी महागडी कूल सिगरेट तो आजच ओढत होता असं मुळीच नाही. फाट्यावर एसटीच्या शेडजवळ आजूबाजूला खेटरं पसरून तो अंगठे ठोकत बसलेला असे, तेव्हाही त्याच्या डाव्या मुठीत तीच सिगरेट असायची. तिच्या आईला त्याच्या खेटरं सांगतो आणि कूल ओढतो, कोणीतरी म्हणायचं. त्यावर बेफिकीरपणे काल्या म्हणायचा, अरे यार आपण को क्या, एक टेकस मारा तो अठ्ठनी वसूल आहे, साला सिगरेट पिएंगे तो कुलच, नाही तो नाही. खेटरं सांगता सांगता एके दिवशी तो कुठे गहाळ झाला ते त्यालाच माहीत. लोक म्हणत, लाल्या त्याला आपल्याबरोबर घेऊन गेलाय, दोघं मिळून चांगली कमाई करत आहेत. हळूहळू त्यांची कीर्ती गावगाव पसरू लागली तेव्हा कानावर आलं ते खरंच होतं हे लोकांना पटलं. एकंदरीत चोरी, दरोडेखोरी आणि लफंगेगिरीच्या क्षेत्रात त्याने बरंच नाव कमवलं होतं. तो अचानक गाव सोडून गेला तसाच अचानक टपकला. तो आला तेव्हा त्याच्याबरोबर एक बाई होती आणि त्या बाईच्या कडेवर एक बाळ होतं. कोणी म्हणालं, त्याने तिला पळवून आणलं आहे.
तर कोणी म्हणालं त्याने तिला लग्न करून आणलं आहे. ते काही असो, तेव्हापासून काल्या एक संसारी माणूस झाला आणि ऐसे वैसे धंदे छोड दिए साले अब म्हणत त्याने मटका बेटिंगचा धंदा सुरू केला. आधी जळगावचा एक माणूस बेटिंग घेऊन यायचा. सगळं सुरळीत होतं. पण काल्याने हा उद्योग सुरू करताच तो यायचा बंद झाला. लोकांची फारच पंचाईत झाली, कारण काल्यावर कोणी विश्वास ठेवायलाच तयार नव्हतं. अरे तुमको क्या, पैसा फेकने का और आकडा लगा तो मांजा लेने का. काल्याने डरकाळी फोडली. लोकांचाही नाईलाज झाला. रोजच्या सवयीप्रमाणे आकडा तर लावायलाच पाहिजे होता. सर्वजण मुकाट्याने त्याच्याकडे आकडे देऊ लागले. पुन्हा सगळं नेहमीप्रमाणे सुरळीत झालं. काय घडलं होतं हे नंतर समजलंच. काल्यानेच हाग्यादम देऊन त्या माणसाचं येणं बंद केलं होतं. तो दररोज संध्याकाळी शेवटच्या गाडीने जळगावला जायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्या गाडीने गावात यायचा. दिवस उगवत नाही तोवर त्याच्याभोवती लोकांचा गराडा पडलेला असे. भाग 12. सायबू जामिनावर सुटला त्याच्या आदल्या दिवशीच अरविंदने गाव सोडला होता. पुन्हा त्या मक्याच्या जाडजाड जळकट भाकरी, गरम पाण्यासारखं गढूळ वरण, वरणासारखं दिसणारं पातळ पिठलं, तेच ते वर्गमित्र, तीच ती 12 गावची 12 बाकुळ पोरं, त्याच त्या गप्पा आणि तेच ते पाणचट विनोद, हे चक्र सुरू झालं. मिरकुट्याच्या वागण्यात अजिबात सुधारणा होत नव्हती आणि कधीकाळी होईल अशी आशा बाळगण्यातही काहीच अर्थ नव्हता. काय खाऊन त्याला काढलं होतं हे त्याला काढणाऱ्यांनाच माहीत. असंतोष धुमसत होता आणि एके दिवशी तो भडका उडाला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराकडून पंचायत समितीकडे निघालेल्या संस्थाध्यक्षांची वाट मेसवरून जात होती. एका हातात धोतराचा शेव धरून ते डुलत डुलत निघाले होते. मेसवर सुरू असलेला गलका त्यांना म्हटलं तर दिसत होता किंवा म्हटलं तर दिसत नव्हता. त्यांना पाहताच भडकलेल्या माथ्याची 4 पोरं वरणाचा तांब्या आणि भाकरीचे तुकडे घेऊन पुढे निघाले. चला रे चला, सगळे चला म्हणत बाकीचेही त्यांच्या मागोमाग जाऊ लागले. सगळेच निघालेत म्हटल्यावर मग अरविंदही धावला. मुलांचा गलका कानावर पडताच साहेब थबकले. त्यांचा चेहरा बराच त्रासिक वाटत होता. हे बघा साहेब, विद्यार्थ्यांना दिलं जाणारं हे अन्न तरी बघा, मोरे म्हणाला. शिवाय जेवणाला कुठलीही चव नसते. मुलं एक एक तक्रार ऐकू लागली. तेवढ्यात धावत पळत आलेला मिरकुट्या साहेबांजवळ जाऊन अदबीने उभा राहिला. त्यानं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला पाहून पोरं आणखीच बिथरली. मिरकुटे सर विद्यार्थ्यांना फार वाईट वागणूक देतात, फीसाठी छळतात, जेवण कधीच वेळेवर मिळत नाही. मिरकुट्यांची हकालपट्टी करा. हो हो, मिरकुट्यांची हकालपट्टी करा. आपलं पोपटाच्या चोचीसारखं नाक आणखी फुलवत साहेबांनी विद्यार्थ्यांवरून नजर फिरवली आणि हात उंचावत सर्वांना शांतता पाळण्याचा इशारा केला. सर्व मुलं शांत झाली आणि आता ते काय बोलतात याचा अंदाज घेऊ लागली. त्यांची गेंड्यासारखी गलेलठ्ठ मान मिरकुट्यांकडे वळवत ते म्हणाले, मिरकुटे, मुलांची काय तक्रार आहे? काही नाही साहेब, आज जेवण वाटप करायला थोडा उशीर झाला एवढंच. तसं नाही साहेब, जेवण वाढायला उशीर होतो ही तक्रार रोजचीच आहे. तशा आमच्या तक्रारी खूप आहेत, पण जेवण फार हलक्या दर्जाचं असतं ही आमची मुख्य तक्रार आहे. हे निकृष्ट अन्न खाऊन मुलं आजारी पडत आहेत हे पहा. हातातले भाकरीचे तुकडे पुढे करत मोरे म्हणाला. साहेब जे टाळू पाहत होते तेच नेमकं पुढे येत होतं. मोरेच्या हातातले ते तुकडे निहाळत ते म्हणाले, काय झालं या भाकरींना? भाकरीच आहेत ना या? आपले भेदक डोळे मोरेच्या डोळ्यात खुपसत आणि किंचित आवाज चढवून ते पुढे म्हणाले, सांगा ना, भाकरीच आहेत ना या? मोरे सटपटला. विद्यार्थीही गडबडले. श्वास घेतला तर तोही ऐकू येईल एवढी शांतता पसरली. यापेक्षा अधिक संतप्त होणं त्यांना शक्य नव्हतं. आता विद्यार्थ्यांच्या कलानं जाऊन त्यांची मनं जिंकायला पाहिजे होती. क्षणात आवाज खाली आणून ते म्हणाले, अरे बाळांनो, कोणत्या परिस्थितीत आम्ही हे हॉस्टेल चालवत आहोत याची तुम्हाला काहीच कल्पना नाही. मका पचायला जड असतो हे खरं आहे, पण शरीराला तो अत्यंत चांगला असतो, पौष्टिक असतो. पिठात झालीही असतील टोकं, पण ते चाळून घेतलं तर प्रश्नच मिटतो. उपहासाने विद्यार्थी हसले, परंतु आता मोर्चातली हवा निघून गेली होती. हे पहा, परवा 26 जानेवारीला तुम्हाला फिस्ट दिली जाईल. मिरकुटे? नको नको, पोरं किंचाळली. फिस्ट म्हटल्यावर त्यांच्या अंगावर काटा आला होता. हे काय, फिस्ट का नको? साहेबांना फारच आश्चर्य वाटलेलं दिसलं.
त्या एक वेळच्या अपुऱ्या जेवणापेक्षा 2 वेळ मक्याच्या भाकरी बऱ्या, त्याच द्यायची व्यवस्था करा, खोसरे नावाचा एक भसड्या आवाजाचा विद्यार्थी ओरडला. 15 ऑगस्टच्या दिवशी तेच घडलं होतं. त्या दिवशी मक्याच्या भाकरीऐवजी गव्हाच्या पोळ्या होत्या, एवढाच फरक. बाकीचं सगळं तेच आणि तसंच होतं. आधी जेवणाऱ्यांनी बसल्या जागी सगळं संपवलं होतं. नंतरचे बरेच अर्धपोटी उठले होते, तर बरेच उपाशी राहिले होते. साहेबांना कामं होती. मुलांची चावचाव सुरू झालेली पाहून त्यांनी हळूच काढता पाय घेतला. ठीक आहे, मिरकुटे, तुम्ही बघा काय असेल ते, साहेब म्हणाले आणि डुलत डुलत निघून गेले. थोबाडीत बसल्यासारखी पोरं परतली आणि घशाखाली न उतरणाऱ्या त्या मक्याच्या भाकरी चघळू लागली. मिरकुटे एकेकाकडे मारक्या म्हशीसारखं बघत होता. पोरं पुन्हा एकदा त्याच्या तावडीत सापडली होती. साहेबांच्या आदेशाप्रमाणे 26 जानेवारीच्या दिवशी मुलांना फिस्ट देण्यात आली. परंतु पुन्हा स्वातंत्र्य दिनाच्या इतिहासाचीच पुनरावृत्ती झाली. पोरं उपाशी मेली म्हणून काय झालं? हेही भांडवल कॉलेजला कामी येणार होतं. मुलांना अधूनमधून फिस्ट दिली जाते, हेही एक तुणतुणं पुढे प्रत्येक कार्यक्रमात वाजत राहणार होतं. कॉलेजमध्ये गॅदरिंग फेदरिंग असल्या भानगडी नव्हत्या. जाईल तेवढं खायचं आणि होईल तेवढं वाचायचं, हाच एक नित्यक्रम सुरू होता. नव्या रक्ताची तरुण पिढी अधिकाधिक सहनशील कशी होईल याची पूर्ण काळजी घेतली जात होती. पोटात माजलेली सदाची वखवक, अभ्यासाचा ताण आणि त्यातून येणारी तगमग घालवायला सिगरेट ओढावीशी वाटे. एक वेळ पोटात अन्न नसलं तरी चालेल, पण सिगरेटचा विरंगुळा हवासा वाटायचा. मॅट्रिकला असताना अभ्यासाच्या नावाखाली तो मित्रांच्या खोलीवर जात असे, तेव्हापासून ही सवय त्याला चिकटली आहे. तेवढ्यासाठी संध्याकाळ कधी होते याची तो वाट पाहत राहायचा. संध्याकाळी जेवण झाल्यावर मुलं इकडं तिकडे पांगत. तोही बस स्टँडच्या आसपास हिंडायचा आणि अंधार पडताच पानटपरीच्या आडोशाला सिगरेट ओढून हॉस्टेलकडे परतायचा. काही मुलं सिगरेट परवडत नाही म्हणून विड्यांची बंडलं घेऊन यायचे आणि रात्री अपरात्री उठून बकाबका धूर सोडायचे. परतीच्या वाटेवर महादेवाचं एक प्रचंड मंदिर होतं. तिथं नेहमी काही ना काही भजन कीर्तन सुरू असे. मंदिराशेजारीच एक किल्ले वजा भक्कम इमारत होती. अगदी एखाद्या जुन्या गढीसारखीच ती वाटायची. मंदिराजवळून जाताना त्या इमारतीकडून कधी संगीताचे तर कधी शास्त्रीय गायनाचे सूर कानावर येत. धुपाचा मंद दरवळ थेट रस्त्यापर्यंत आलेला असे, तर कधी बैठकीत सुरू असलेल्या हास्य विनोदाचेही आवाज ऐकू येत. नेहमीप्रमाणे स्टँडकडून हॉस्टेलकडे परतणाऱ्या अरविंदने एकदा सहजपणे त्या इमारतीकडे नजर फेकली. तिथल्या बैठकीच्या खोलीत गौड बसलेला दिसला. कॉमर्स शाखेत शिकणारा गौड सुरुवातीला काही दिवस हॉस्टेलमध्ये दिसला होता खरा, पण नंतर तो गावात खोली घेऊन राहिला होता. त्यानंतर काही दिवस तो मेसमध्ये दिसला, परंतु नंतर तिथेही दिसेनासा झाला. पहिल्यांदा अरविंदने त्याला ओळखलंच नाही. तो इतक्या झकपक पोशाखात आणि ऐटीत बसला होता की अरविंदच काय, पण त्याला इतर कोणीही चटकन ओळखलं नसतं. हा इथं काय करतोय? अरविंदच्या मनात सहज प्रश्न चमकून गेला. त्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तो कॉलेजमध्ये दिसला. तेव्हाही त्याची ऐट पाहण्यासारखीच होती. सर्व हॉस्टेलमध्ये एकच चर्चा सुरू होती की त्या श्रीमंत माणसाने त्याला दत्तक घेतलाय. इथून पुढं त्याचं सगळं शिक्षण आता तोच करणार आहे. तो माणूस श्रीमंत आहे, परंतु निपुत्रिक आहे. त्यामुळेच त्याला मुलं हवीशी वाटतात. त्यांना जीव लावावासा वाटतो. तशात गौड आहेच हुशार, शिवाय दिसायलाही देखणा. बेट्याचं भाग्यच उजळलं म्हणायचं. कोणी फुकट करत नाही. त्याच्या मागे वेगळंच गौड बंगाल आहे. कोणीतरी कुजबुजलं. कसलं गौड बंगाल? ते तुम्हाला माहीत नाही तेच बरं आहे, नाहीतर तुम्हालाही गौडचा हेवा वाटेल. सांगा तरी. त्या माणसाला रात्री असलीच गोरी गोमटी पोरं लागतात. आता समजलं? त्यानंतर बरेच दिवस तीच चर्चा रंगत राहिली. गौड अधूनमधून आपल्या वर्गमित्रांना भेटायला हॉस्टेलवर यायचा. फाटक्या अंगाचं ते पोरगं महिनाभरातच अगदी लुटलुटीत दिसू लागलं होतं. तो आला म्हणजे मुलं त्याच्या भोवती गोळा व्हायची. बोलता बोलता मुद्दाम खोदून खोदून काही काही विचारायची. त्यात एक विकृत कुतूहल दडलेलं असे. त्यातूनच तो प्रसंग ओढवला. दुपारची वेळ होती. अशोक अरविंदकडे इतिहासाची वही घ्यायला आलेला होता. कसल्याशा विषयावर दोघांची अगदी तावातावाने चर्चा सुरू होती. तशात
आजच्या चर्चेत महालय येऊन मिसळला होता. त्यामुळेच अरविंदला आणखीच स्फुरण चढलं होतं. थोर इतिहासकार श्रीवास्तव यांचं हे विधान अवास्तव आहे इत्यादी इत्यादी बरंच काही काही चाललं होतं. तेवढ्यात गौडला पुढे घालून, तो भोसडीचा कुठं आहे तेवढं फक्त दाखव, असं म्हणत आडव्या उभ्या बांध्याची 2 माणसं ताडताड गोडाऊनमध्ये शिरली. गौडने श्याम्याकडे बोट दाखवताच त्यातल्या एका लठ्ठ्याने श्याम्याला उचललं आणि थेट बाहेर आवारात नेऊन आदळलं. त्याला उठूही न देता दुसऱ्याने लाथांनी तुडवायला सुरुवात केली. श्याम्या गुरासारखा ओरडू लागला. सगळं हॉस्टेल गोळा झालं. परंतु घडत होतं ते पाहण्यापलीकडे कोणीही काही करू शकत नव्हतं. सगळी पोरं भेदरून एकमेकाकडे पाहत होती. एवढा मार पडायला श्याम्याच्या हातून घडलं तरी काय होतं? शेवटची लाथ घालत तो लठ्ठ्यात दरडावला. पुन्हा असलं काही बोललास तर याद राख भडव्या. चला रे चला, चल रे गौड, दुसरा म्हणाला. श्याम्याला तसंच विहुळत सोडून ते तिघे आले तसे निघून गेले. मुलांनी कसंबसं धरून आणून त्याला पथारीवर बसवलं. कोणीच काही बोलत नव्हतं. थोड्या वेळाने कुजबूज सुरू झाली. श्याम्या काल संध्याकाळी गौडला काही लागट बोलला होता. त्यात खरं किती आणि खोटं किती कुणास ठाऊक, पण काहीतरी घडलं होतं एवढं मात्र निश्चित. काय तर म्हणे तेव्हा तो गौड लुंगी नेसून पायरीवर बसलेला होता. त्याचवेळी आपल्या 4 मित्रांसोबत तिथूनच निघालेला श्याम्या म्हणाला, छान, आता काय लुंगी म्हटल्यावर प्रश्नच मिटला, वर केली की काम सुरू. असं बोलल्यावर कोणाला राग येणार नाही. तसा तो गौडलाही आलाच आणि त्यामुळेच हे सर्व घडलं. हॉस्टेलच्या मुलांना कोणीही वाली नव्हता एवढं मात्र खरं. कोणीही यावं आणि कुठल्याही पोराला धरून झोडपून काढावं इतकं सगळं सोपं होतं. आईबापांना जड झालेली किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध जन्माला आलेली बेवारशी पिढी शिक्षणासाठी लाथा खात होती. उघड्या डोळ्यांनी अन्याय पाहत होती आणि सोसतही होती. गौडसारखा एखादा विद्यार्थी समर्थाकडचं श्वान होऊन उसनं सुख मिळवू पाहत होता. त्या श्रीमंत माणसाविषयीचे ते प्रवाद खरे होते की खोटे? गौडने स्वीकारलेला मार्ग बरोबर होता की चूक? त्याविषयीचा आपला आणि इतर मुलांचा दृष्टिकोन तिरस्कारमूलक होता की द्वेषमूलक? या प्रश्नांची उत्तरं इतकी सोपी का होती?